अमोलजी खताळ माझ्यासोबत आहेत. आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि दिवसभरातलं कामकाज जे आहे ते संपलंय आणि अमोलजी खताळ माझ्यासोबत आहेत. काय कोणत्या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे असं प्रामुख्यानं वाटतं हिवाळी अधिवेशनामध्ये? नाही, निश्चितच हिवाळी अधिवेशन यावेळेस निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं कालावधी कमी मिळतोय याचं आमच्यासारख्या नवीन आमदारांना कुठेतरी दुःख आहे. कारण यापूर्वीचे जे अधिवेशन झाले पूर्ण काळ झाल्यामुळं आम्हाला प्रश्न मांडण्यासाठी मतदारसंघातील विविध प्रश्न असेल त्या मांडण्यासाठी वेळोवेळी संधी मिळाली होती. आत्तासुद्धा या अधिवेशनामध्ये मला वाटतं का शेतकरी बळीराजा जो आहे त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने चर्चा झाली पाहिजे. आज आमच्या मतदारसंघातील विविध प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यावरती सुद्धा आम्हाला आता आमचा जो रेल्वेचा प्रश्न एक मोठा आमच्या मतदारसंघात आहे, ज्याच्याशी गेल्या आमच्या मतदारसंघातील लोकांच्या भावना आहेत. नाशिक पुणे रेल्वे ज्या पद्धतीने संगमनेर मार्गे जाणार होती, परंतु आता दुर्दैवाने त्यामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी मागील आठवड्यातच सांगितलं का तो मार्ग बदलला गेला आहे. तर यामध्ये कुठंतरी आज हा आपलं 50% महारेलचा जर वाटा आहे तर निश्चितच या सभागृहामध्ये आम्हाला तो प्रश्न हे करून संगमनेर मार्गेच रेल्वे कशी जाईल यासाठी सुद्धा प्रयत्न करायचा आहे. खरं तर थोरातांचा पराभव करून या तुम्ही सभागृहामध्ये आलात. मात्र जे काय मतदारसंघातले विकास कामं वगैरे करायचे आहेत त्या संदर्भात कधी सध्या परिस्थिती पाहायला गेली तर अडचणी वगैरे येत आहेत का? नाही नाही, अजिबात कुठली अडचण आली नाही. उलटं यापूर्वी असा निधी मिळत नव्हता. जो मिळाला तो राजकीय सोयीनुसार वापरला गेला होता. निवडणूक आल्यानंतर तर तसं माझ्याकडून न होता. मी सगळ्याच पक्षांचा लाडका असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बी मी सुरुवातीला माझं विद्यार्थी दशेत काम केलेलं असल्यामुळं अजितदादा पवारांबरोबर सुद्धा चांगले संबंध आहेत. मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बरोबर सुद्धा काम केलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये. त्यामुळे त्या पक्षाशी सुद्धा माझा चांगली ओळख असल्यामुळं तिथं सुद्धा मला चांगलं होतं. आणि आज आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या पक्षाचाच आमदार आहे शिवसेनेचा. तर या तिन्ही पक्षांचे नेते असेल, जे मंत्री महोदय असेल, या सगळ्यांबरोबर चांगला समन्वय ठेवून एक संगमनेर मतदारसंघासाठी निधी भरीव स्वरूपाचा कसा आणता येईल यासाठी माझा प्रयत्न सुरू असतो. आणि आत्ताच जलसंपदा खाते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे असल्यामुळं माझ्या मतदारसंघात मेन प्रश्न पाण्याचा होता. तर मागील कालावधीमध्ये आम्ही एक 44 कोटी आणि एक 100 कोटी या दोन योजनांना म्हणजे साकूर पठार भाग आणि तळेगाव निमोन भाग या दोन्ही ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर होता. तर इथं 100 आणि 44 असं 144 कोटीच्या आसपास निधी आपल्याला मिळण्यात आपण यशस्वी झालो. खरं तर आमदार म्हणलं की सगळी ग्राउंड लेवलची सगळी सिच्युएशन काय नागरिकांना अडचणी असतात ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास जो आहे तो असतो. मात्र काही गोष्टी कमी प्रमाणामध्ये या विधानभवनामध्ये चर्चेचा विषय बनतात. ते कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या विषयावर खास करता चर्चा व्हायला पाहिजे असं तुम्हाला आज वाटतं? नाही, आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती शेतकरी जो माल पिकवतो त्याच्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे. त्यांना जर हमी भावाचा समजा बाजारभाव जो मिळाला पाहिजे, कांद्याचा प्रश्न असतो आज. हे बरेचसे काही असे प्रश्न आहेत का जे शेतकऱ्यांना आज अक्षरशः सरकार मायबाप सरकारशिवाय पर्याय राहिलेला नाही. आणि याच्यामध्ये कुठंतरी काहीतरी बदल होऊन किंवा आज ज्या बाजार समित्यांच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी बघितलं तर शेतकऱ्याच्या मालाला तिथं गेल्यानंतर जो त्रास दिला जातो तो कुठंतरी थांबला पाहिजे. एक भाव कुठंतरी फायनल झाला तर निश्चित शेतकरी आपला सुखावला जाऊ शकतो. आज छोटे छोटे जर विषय म्हणाल तर आज संजय गांधी निराधार योजनेसारखी योजना आहे का ज्याच्यामध्ये आज तुम्ही उत्पन्नाची मर्यादा जी ठेवली 21,000 रुपये, आज 21,000 रुपयाचा दाखला देताना तलाठी असेल हे लोक असेल हे देत नाही. तर ही एक अडवणूक कुठंतरी होती. तर एक तो मोठा वर्ग आज ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींना आज आपल्या सरकारच्या माध्यमातून सन्मान दिला जातोय. पण लाडक्या बहिणी जर आज 65पर्यंत जर त्यांना मिळतं तर 65च्या पुढच्या ज्या आपल्या वयोवृद्ध ज्येष्ठ महिला आहेत तर यांनासुद्धा त्या संजय गांधी निराधार योजनेतून सरसकट लाभ कसा देता येईल यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे उपमुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केली आहे का 65च्या पुढच्यांनासुद्धा सर्रास लाडक्या बहिणीसारखा लाभ ज्येष्ठ योजनामध्ये सुरू करता येईल का त्याबाबत होणं गरजेचं आहे. आज दिव्यांग बांधव असतील, दिव्यांग बांधवांचे बरेचसे प्रश्न असतात का ज्यांना आता आपल्या सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना 2100 रुपये आपण देण्याचा निर्णय झाला आहे. तो एक चांगला निर्णय आहे. परंतु आज उद्या दिव्यांग बांधवांना नुसती मदत देऊन चालणार नाही. तर त्यांना कुठंतरी आज त्यांच्यामध्ये सुद्धा महत्त्वाकांक्षा आहेत का काहीतरी पुढं आलं पाहिजे, गेलं पाहिजे. तर त्यासाठी त्यांना आर्थिक मदत सुद्धा आज आहे, महामंडळ आहेत सगळे. परंतु ज्या पद्धतीने मदत होणं गरजेचं ते होत नाही. त्यामुळं उद्या त्यांच्याकडून एखादी रोजगार सुरू केल्यानंतर, व्यवसाय सुरू केल्यानंतर त्या व्यवसायाचं मार्केटिंगपासून तर सगळ्या गोष्टींमध्ये सरकारने पुढं येणं गरजेचं राहील असं मला वाटतं. खरं तर सोयाबीन पीक असेल त्याचबरोबर कपाशीचं पीक असेल या पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली आहे. मात्र शेतकरी अडचणीमध्ये आहे. शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी सरकारनं काय पावलं उचलायला पाहिजेत असं वाटतंय?
नाही, सरकार तर प्रत्येक बाबतीत शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आत्तामध्ये जी अतिवृष्टी झाली होती तर त्याचे भरपूर पैसेसुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात आले. आज 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग झालेत. बाकीचे जे आहेत ते KYCमुळं थोडे अडचणीत आहे. परंतु मला असं वाटतं का आता ह्या कुठल्या तरी गोष्टीला शेतकऱ्याचा जो माल आहे हा स्वतः सरकारने जरी बाजार समित्या स्थापन केल्या असल्या तरी बाजार समित्यांवर नियंत्रण आपलं असलं तरी आज त्या पद्धतीने तिथं होत नाही. तर शेतकऱ्यांनीच कुठंतरी हा माल एक रकमेला ठराविक रकमेला घेऊन तो पुढं मार्केट केला पाहिजे. त्याच्यावरती इतर बायो प्रोडक्ट म्हणा, आज समजा कांदा आहे, कांदा स्वतः घेऊन पुढं दिला पाहिजे, विक्री झाली पाहिजे. त्यानंतर समजा त्याच्यावरती सुकून आज ज्या पद्धतीने बाहेरच्या देशांमध्ये कांद्याची पावडर म्हणा किंवा बाकीच्या लसूण असेल या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला पुढं जाऊन निर्णय घ्यावा लागतील असं मला वाटतं. ओके, धन्यवाद. हे होते अमोलजी खताळ आणि आज पहिल्या दिवसाचा बरंच कामकाज जे आहे ते पार पडलेलं आहे आणि यानंतर अमोलजी खताळ यांच्यासोबत झालेली चर्चा मात्र काय सांगून जाते हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूर्य जुबडिया, नागपूर.